जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. भारतीय बौद्ध महासभा ता जळगाव जामोद व MP शिरसाट मेमोरियल सोसायटी उल्हासनगर ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 1 मे 2026 रोजी आंबेडकर चौक जळगाव जामोद येथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने महाखीरदानाचा कार्यक्रम संपन्न. आज संपूर्ण जगभरात तथागत गौतम बुद्धांची 2889वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. याचाच एक भाग म्हणून BM शिरसाट साहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी वैशाख पौर्णिमेला प्राचीन बौद्ध स्तूप असलेल्या भोन या ऐतिहासिक गावात महाखीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी उन्हाची तीव्रता लक्षात घेता तोच कार्यक्रम स्थानिक आंबेडकर चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून शिरसाट साहेब आपल्या जन्मभूमीमध्ये दरवर्षी येतात. यावर्षी सुद्धा साहेबांनी स्वतः हजर राहून सर्व उपासक उपासिकांना मार्गदर्शन करून हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित केला होता. खूप मोठ्या प्रमाणात दूध, तूप, केशर, सुकामेवा या माध्यमातून तयार केलेला खीरप्रसाद गौतम बुद्धांच्या अनुयायांनी तथा अनेक वाटसरूंनी सेवन केला. सदर कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा जळगाव जामोदचे अध्यक्ष आयुष्यमान जगदीशजी हातेकर, तालुका सरचिटणीस विजय वाकोडे, तालुका हिशोब तपासनीस डॉक्टर राजेशजी वाकोडे, तालुका उपाध्यक्ष प्रचार पर्यटन आयुष्यमान अनिलजी तायडे, तालुका उपाध्यक्ष संरक्षण आयुष्यमान भास्करजी जुमडे, तालुका सचिव संरक्षण आदरणीय आनंदजी लहासे, तालुका संघटक आदरणीय रामभाऊजी तायडे, तालुका संघटक तथा IBN मुख्य संपादक उत्तमजी वानखडे, तालुका संघटक भीमरावजी वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवाभाऊ दामोदर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अक्षयजी वाकोडे, सम्यक विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मोहित दामोदर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा संगीताताई इंगळे, बौद्धाचार्य मधुकरजी गवई, बौद्धाचार्य दयारामजी सोनवणे, गोपालजी सोनवणे, नारायण पारवे, भगत आयुष्यमती कल्पना भीमानंद तायडे, सूर्यकांता तायडे, निमकरदा, उसरा, धानोरा, वडगाव पाटण येथून आलेल्या समता सैनिक दलाच्या असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमानंद तायडे सर, उमेश खारोडे सर, अमोल तायडे इत्यादींनी परिश्रम घेतले. वारण आहे चार आर्य सत्याने केली चार आर्य सत्याने केली जीवनावर मात. प्रज्ञाशील करुणेना जीवनाचं सोनं होतं. प्रेमाने प्रेम द्यावे, प्रेमाने प्रेम घ्यावे. कारण युद्ध हे नाशाकडे जाणार आहे. आपल्याला या देशामध्ये जर समता प्रस्थापित करायची असेल, जर मानवता प्रस्थापित करायची